माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा जवळपास निश्चित। सोमवारी कोकाटेंचा राजीनामा होण्याची शक्यता। सततच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे पक्षाची बदनामी होत असल्यानं राजीनामा घेणार। दिल्लीत मुख्यमंत्री फडणवीस आणि अमित शहांमध्ये भेट। मंत्र्यांच्या वर्तनावरून शिंदे आणि अजित पवारांकडे फडणवीसांची तीव्र नाराजी। कोकाटेंसह 3 मंत्र्यांची विकेट जाणार असल्याची चर्चा। मंत्रिपद कुणाला नको असतं का? मंत्रिपद मिळाल्यास आरोग्य खात्यात काम करायला आवडेल। संतोष बांगर यांच्याकडून इच्छा व्यक्त। झारखंडमधील दारू घोटाळ्यामध्ये शिंदे पिता पुत्रांच्या निकटवर्तीयाला अटक, तर आरोपी अमित साळुंखेंचा महाराष्ट्रामध्ये 800 कोटींचा रुग्णवाहिका घोटाळा। सर्व पैसे श्रीकांत शिंदेंच्या संस्थेकडे वळवले, राऊतांच्या दाव्यानं खळबळ। मराठी चित्रपटांची व्यथा मांडताना मनसेचे अमेय खोपकर भावूक। हिंदी चित्रपटासाठी मराठी चित्रपटांचे स्क्रीन काढल्याचा आरोप करत सरकारवर टीका, तीव्र आंदोलनाचाही इशारा। 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिराला गळती। सभामंडप, गाभारा आणि कळसातनं पाण्याची गळती। संस्थांकडून आता पुरातत्व विभागाला अनेकदा पत्रव्यवहार, मात्र तरी सुद्धा पुरातत्व विभागाचं दुर्लक्ष। पंतप्रधान नरेंद्र मोदींचं मालदीव्समध्ये जंगी स्वागत। राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मियझू यांच्यासह संपूर्ण मंत्रिमंडळ विमानतळावर उपस्थित। दोन्ही देशातील तणावानंतर संबंध सुधारण्याच्या दृष्टीनं महत्त्वपूर्ण संकेत। सरन्यायाधीश पदावरून निवृत्त झाल्यानंतर कुठलंही शासकीय पद स्वीकारणार नाही, भूषण गवईंचं मोठं विधान। जास्तीत जास्त वेळ दारापूर, अमरावती आणि नागपुरात घालवणार, गवईंची प्रतिक्रिया। कोल्हापुरातील राधानगरी धरण 99% भरलं। स्वयंचलित दरवाजे लवकरच उघडण्यात येणार। नदीकाठच्या नागरिकांना यामुळे सतर्कतेच्या सूचना। मँचेस्टर कसोटीच्या पहिल्याच डावात टीम इंडिया बॅकफूटवर। भारताच्या 358 धावांच्या प्रत्युत्तरात इंग्लंडच्या 346 धावांवर केवळ 3 विकेट्स।